राधे राधे. तर रात्रीचे 1:30 वाजलेत आणि कसल्या विजा चमकल्यात बघा. हे विजा चमकलेला आवाज बघून उठले होते आणि रात्रीनंतर आम्ही रात्रभर झोपलोच नाही कोणीच. लय बारी केली तिने खिडकी चंपला. हे झालं मला तर सकाळी सकाळी माझ्यासोबत आकाशनं प्रँक केला. कॉल केलाय मला आणि मला म्हणत होता वेगळा आवाज काढून, हा तुमच्या बहिणीने तो मोबाईल चार्जिंगला लावला. मग एवढं रूडली बोलत होतं म्हणून मी पण रागामध्ये बोललो, कुठं लावले, मी निलंग्यामध्ये असते, मला काय माहिती, असं तसं बोलल्यानंतर व्यवस्थित बोललो. सकाळी सकाळी प्रँक झाला. त्यानंतर रात्रभर जागरण करून दीदीची तब्येत खराब झाली होती. सो दीदी आणि मी हॉस्पिटलला गेलो आणि तिथूनही आम्ही दुकानात जाऊन बसलो होतो थोडा वेळ आणि परत घरी आल्यानंतर झोपलेच होते, त्यामुळे काही शूट केलं नाही. रात्री जेवणासाठी किचनमध्ये गेले होते तर हे असं सापासारखं काहीतरी निघालं होतं. कमेंटमध्ये सांगा हे काही डेंजर वगैरे आहे का, की काही नाही, आपल्याला काही हानी पोहोचवत नाही. मला याबद्दल काही माहिती नाही आहे, पण उगं कशाला कोणाचा जीव घ्यावा म्हणायला बाहेर टाकलो. बस आजसाठी एवढंच होतं. बाय.